ओके, आपण चालू करूया. हॅलो. होय सर, करूया. आज काय बघणार तर कोऑर्डिनेट जॉमेट्री बघणार आहोत. सगळे झोपेत नाहीत ना कोण तुमच्यापैकी? नाही नाही. नाही. ओके. आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री बघणार आहोत. ओके. तर निर्देशक भूमिती. तर पहिल्यांदा तुम्हाला हे माहित आहे का? समजा 2 मिनिट. ही समजा मी अशी एक लाईन काढली. अरे काय होतं? हा समजा आपला एक्स ऍक्सिस असेल, इथे 0 असेल, असे मी हे नंबर लिहिले. तर यांना काय नंबर दे, कुठला हे देणार नंबर? इंटिजर कुठले नंबर देणार? इकडे या साईडला काय लिहिणार आपण? -1 -2 -3. इथे -1 द्यायचा. नाही. नाही नाही. तिथे 1 1 2 2 1 3 2 3 4. ओके, सगळ्यांना माहिती आहे. इथे काय लिहितो? मायनस. -1 -2. सगळ्यांना माहिती आहे. ओके. मी समजा हा आपला समजा एक्स ऍक्सिस कन्सिडर केला, हा आपला वाय ऍक्सिस कन्सिडर केला. तर इथे पण सेम असतं. इथे काय लिहिणार मी? प्लस. हा +1. पॉझिटिव्ह लिहिणार 1 2. ओके. आणि इथे आपलं काय येतं सांगा? निगेटिव्ह. मायनस. सगळ्यांना क्लिअर आहे? हो. हो. क्लिअर आहे. ओके. आता मी काय करतो सांगा, एक लाईन काढतो जी पॅरलर टू एक्स ऍक्सिस आहे. जेव्हा एखादी लाईन पॅरलर टू एक्स ऍक्सिस असते तेव्हा त्याचा आधी लक्षात घ्या, आपण कुठलाही पॉईंट दाखवण्यासाठी 2 हे वापरतो. एक्स कोऑर्डिनेट वापरतो आणि वाय Y कोऑर्डिनेट. लक्षात आहे ना? हा पहिला दाखवतो तो एक्स कोऑर्डिनेट आणि सेकंड दाखवतो तो वाय कोऑर्डिनेट. सॉरी, 2 लिहिलं तर तो त्याचा वाय कोऑर्डिनेट असतो. क्लिअर? सगळ्यांना माहित आहे? एखादा पॉईंट मला दाखवायचा असेल तर मी असं दाखवतो का, 5,2 म्हणजे काय होणार सांगा? त्याचा एक्स कोऑर्डिनेट 5 असणार आहे आणि 2 पर्यंत मी जाणार आहे. हा पॉईंट मला इथे मिळणार, त्याला पॉईंटला आपण ए म्हणणार. हे सगळ्यांचं क्लिअर असेल. लक्षात आहे? आता समजा ही एक लाईन काढलेली आहे मी 3 वरनं, आणि ती एक्स कोऑर्डिनेटला पॅरलर आहे. तेव्हा त्याचा कुठला कोऑर्डिनेट सेम असणार आहे? कुठलाही समजा एखादा पॉईंट मी इथे घेतला, इथे घेतला, इथे घेतला, तर काय चेंज होणार? कुठला एक्स चेंज होणार का वाय चेंज होणार? हॅलो. एक्स चेंज होणार. चेंज होणार. आणि वाय काय असणार आहे? कॉन्स्टंट 3च राहील. कॉन्स्टंट असणार आहे. ओके. तसंच समजा मी पॅरलर टू वाय ऍक्सिस काढली तर काय होतंय? काय चेंज होणार? काय कॉन्स्टंट असणार? वाय चेंज होणार. वाय चेंज होणार. काय कोऑर्डिनेट सेम असणार आहे. बरोबर आहे? कॉन्स्टंट असणार. क्लिअर? समजलं? सगळ्यांना हो समजलं? सर. आता मला सांगा, एक समजा हा समजा पॉईंट माझा बी आहे, हा पॉईंट माझा सी आहे. याच्यातलं जर तुम्हाला ह्याची लेंथ काढायची असेल तर काय करणार तुम्ही? सीबी, सीबीची लेंथ, डिस्टन्स. हा लेंथ ऑफ सीबी कशी काढणार? किती येणार? पटकन बोला. डिस्टन्स फॉर्म्युला लिहिलं. डिस्टन्स फॉर्म्युला कुठे वापरायचा? डिस्टन्स फॉर्म्युला अजून काय बघितलंच नाही मी. हे 7वी 8वीतलं सांगतोय मी तुला. 8वीतलं सांगतोय बोलते. मी काय करणार सांगा? बी मायनस सी. बी मायनस त्याचा कोऑर्डिनेट मायनस करणार, आन्सर 2 येणार त्याचं. क्लिअर? एवढं क्लिअर हो सगळ्यांना? हा, डिस्टन्स फॉर्म्युलाकडे अजून गेलेलो नाहीये. ओके. तर आपल्याला काय नाही. पाहिजे सांगा? हे अंतर पाहिजे, काढायचं आहे. आता मला सांगा, इथून हे अंतर काढायचं असेल तर काय करणार? या पॉइंट पासून मी लिहिले बघा डी आणि ई पॉइंट लिहिला, तर काय असणार आहे? किती अंतर असणार आहे? हॅलो. 5 5 minus 0 is equals to काय 5. असणार? क्लिअर? ई समजलं? मायनस डी. हा, तसं सेम आपल्याला काय करावं लागतं? वाय इथे जर मी एखादा पॉईंट दाखवला सेम येणार आहे. समजा इथे पॉईंट आहे आणि समजा इथे समजा एक्स आणि वाय आहे, तर याच्यामधले लेंथ किती असणार सांगा? एक्स वाय ची, एक्स वाय ची लेंथ किती 4 असणार? minus 3. 4 - 3 म्हणजे काय येणार? 4 - 1 = 3 येणार. ओके. एवढं सगळं क्लिअर? समजलं? क्लिअर? ओके. हो सर. आता आपण काय करतो, परत एकदा मी काढतोय लाईन, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काढतो. ओके. आता आपल्याला काय दिलंय सांगा? पॉईंट आपल्याला इथे दिलाय, 2 पॉईंट आहेत आणि ते जोडल्यावर माझी लाईन तयार होणार आहे.
ओके. आणि इथे समजा आहे आपलं वाय आहे ते 4 आहे समजा. इथे समजा आपलं आहे ते 3 आहे आणि इथे पाय आहे. तर याची लेंथ कशी काढणार तुम्ही? मला सांगा बी चा कोऑर्डिनेट काय असणार? बी चा कोऑर्डिनेट एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 5 आणि 4 5 आणि 4 आणि ए चा 3,4 कारण ती पॅरलल टू एक्स ए आहे. काय सांगा एक्स ऍक्सिस आहे त्यामुळे हे असणार आहे. आणि आपण काय करतो बघा 5 - 3 करतो बरोबर आहे ना. आणि ऍक्च्युली जर 4 - 4 केलं तर 0 येतो त्यामुळे ते कन्सिडर करायची गरज नाही. जेव्हा पॅरलल असते तेव्हा वाय कोऑर्डिनेट कन्सिडर करायची गरज नाही. क्लिअर? म्हणून आपण ते लिहित असतो 5 - 3 लिहित. क्लिअर समजलं? तेच जर समजा माझी लाईन अशी असती समजा इथे मी सी पॉईंट दिला आणि आपला समजा इथे 2 आहे तर सी चा कोऑर्डिनेट काय येणार सांगा? सी चा कोऑर्डिनेट 2,5 सॉरी 5,2 इथे काय असतं सांगा जेव्हा पॅरलल टू वाय ऍक्सिस असते तेव्हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट कॉमन असतो सेम कॉन्स्टंट असतो. त्यामुळे आपण सबट्रॅक्ट काय करणार सांगा 4 - 2 करणार. क्लिअर एवढं सगळ्यांना? त्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? हॅलो? नाही सर. हा म्हणजे जर एक्स ऍक्सिसला हे असेल पॅरलर असेल तर कसं काढायचं आणि वाय ऍक्सिसला पॅरलर असेल तर कसं काढायचं हे सगळ्यांना समजलं. ओके समजलं सगळ्यांना? हो. काय परत एक्सप्लेन करायला पाहिजे? हा समजलं. ओके तर मी काय करतोय इथे समजा एक पॉइंट इथे आहे ओके आणि दुसरा पॉइंट इथे आहे ए आणि बी आहे. ओके त्याचे कोऑर्डिनेट सांगा मला काय असणार ते? ए चे कोऑर्डिनेट काय असणार? 3,2 3,2 आणि बी चा 5,4 आता समजा तुम्हाला लेंथ सांगितली. आता बघा कॉमन काहीच नाहीये कॉन्स्टंट काहीच नाही. इथे 2 आहे इथे 4 आहे इथे 3 आहे आणि इथे 5 आहे. लक्षात येते ना? मग आपल्याला काय करतात तसं काढता येणार नाही. मग अशी आपण काय करायचो फक्त एक्स कोऑर्डिनेट मायनस एक्स कोऑर्डिनेट करायचो किंवा वाय कोऑर्डिनेट मायनस वाय कोऑर्डिनेट. हे केव्हा पॉसिबल आहे? ती लाईन एक तर एक्स ऍक्सिसला पॅरलल असायला पाहिजे किंवा वाय ऍक्सिसला पॅरलल असायला पाहिजे. क्लिअर? आता एक्स ऍक्सिसला पण पॅरलल नाही आणि वाय ऍक्सिसला पण पॅरलल आहे. मग मी काय करतो सांगा ए पॉइंट पासून एक्स ऍक्सिसला पॅरलल एक लाईन काढतो आणि बी पॉइंट पासून वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन काढतो आणि तिथे जिथे ते इंटरसेक्ट होतात त्याला काय होतं नाव देतो मी सी देतो नाव देतो. आता ह्याचे कोऑर्डिनेट काय होणार सांगा? 5,2 5,2 आणि इथे जर बघितलं तर हे कॉमन आहे आणि इथे जर बघितलं तर कॉमन कॉन्स्टंट काय सांगा? कॉमन कॉन्स्टंट आहे 2. क्लिअर? क्लिअर. मग आपण बीसी ची लेंथ मला मिळू शकेल की नाही? बीसी ची काय येणार सांगा? लेंथ ऑफ 2 = 2 किती? पटकन सांगा. परत सांगा मग 2 कशी येणार? 2 कशी येणार ते? 2 कशी आली ती 2? सर 4 - 2 करायचं वाय कोऑर्डिनेट ओके नंतर लेंथ ऑफ ए बी कशी येणार? 2 5 - 3 इक्वल टू 2. क्लिअर? आता तुम्हाला माहित आहे की मला लेंथ ऑफ बीसी मिळाले आणि लेंथ ऑफ ए बी पण मिळाली. सॉरी मी चुकून लिहिलं. तुम्ही सांगत पण नाही शाण्या. झोपेदार एसी येणार ना? आता सांगता एसी येणार सर. ओके आता सांगताय की रे. हा तर आपल्याला काय मिळालं? एसी पण मिळालं आणि बीसी मिळालं. इथे किती अँगल होतो त्या? इथे हा अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. हा कुठला ट्रायंगल झाला? राईट अँगल राईट अँगल ट्रायंगल. जर तुम्हाला एसी मिळाले आणि बीसी मिळाले ए बी काढू शकता? हो. म्हणजे काय काय येत आहे? ए बी कुठलं सांग ना काय? काय लिहू पाहिजे? ए बी स्क्वेअर AC square plus BC square AC स्क्वेअर मायनस काय BC square. हे म्हटलं तर मायनस म्हटलं तू झोपेत आहे. प्लस चालेल.
आता जर मला AB ची लेंथ काढायची आहे तर कशी मिळणार मला ती? अंडर रूट अंडर रूट 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर. कशाला बाबा? इथे ह्याच्यामध्ये सांगा मला. 2 स्क्वेअर असू दे. कसं लिहिणार? AC स्क्वेअर प्लस AC BC. स्क्वेअर ओके. प्लस BC स्क्वेअर. आता तिचं आपण आन्सर काढलेला आहे. काय काढलेलं आहे सांगा? 2 काढलेलं आहे. त्यामुळे काय होणार? 2 इंटू 2 प्लस 2 2. ओके. into 2. हो. बरोबर आहे? नाही. चुकलंय काय? 4 2 प्लस 2 4 येतं. रूट 4. रूट 4 म्हणजे 2 येतं. बरोबर आहे? बरोबर सर, काय? AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ना. हा BC स्क्वेअर केले मग काय आलं? नाही, मग 2 चा सॉरी स्क्वेअर सॉरी सॉरी. होणार हा तू सॉरी चुकलोय. 4 प्लस 4 काय येणार आहे? 8 येणार. बरोबर? 8 येणार. ओके. रूट ऑफ 8 येईल. रूट ऑफ 8 2 रूट 2. 2. हे त्याचा आन्सर असणार. लक्षात आहे? हेच तुम्हाला फॉर्म्युलामध्ये घालायचं आहे. लक्षात आहे? मी काय करतो सांगा, हा x1 y1 कन्सिडर करतो तर आणि समजा हा x2 y2 कन्सिडर करतो. ओके. तर हा काय येणार? सी कोऑर्डिनेट काय येणार आहे? पटपट बोला. X हा ही कोऑर्डिनेट काय येणार आहे? मी सगळं रब करू का? काय समजतंय तुम्हाला? कन्फ्युज होत आहे? हे काढून टाकतो. याचा कोऑर्डिनेट मी आता x2 y2 दिलाय आणि याचा मी दिलाय x1 x2 x1 y2 y1 x1 y1 सॉरी. तर सीचा कोऑर्डिनेट काय असणार? पटकन नाही सांगू शकणार? हॅलो? x3 y3 X2 Y1 x3 y3 x काय लिहू? X2 x2 Y1 y1 आत्ता सांगितलं ना तुम्हाला. हे दोन्ही कोऑर्डिनेट सेम असणार. ही पॅरलल लाईन आहे ना वायला आणि ही एक्स ला पॅरलल लाईन आहे, त्यामुळे याचा वाय कोऑर्डिनेट सेम असणार आहे. क्लिअर? क्लिअर? होय सर. हो सर. ओके. आता जे मी काय लिहिलं ना तेच मी इथे लिहू शकतो की वेगळ्या प्रकारे, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला मिळाला. मी काय लिहितो सांगा? पहिल्यांदा मला बीसीचं पाहिजे. बीसी म्हणजे काय कॉमन आहे सांगा? एक्स कोऑर्डिनेट कॉमन आहे, त्यामुळे मी काय लिहिणार सांगा? y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार. हे आपल्याला काय मिळालं सांगा? लेंथ ऑफ बीसी बरोबर मिळालं. बरोबर आहे? बीसी स्क्वेअर मिळालं. बरोबर? ओके. होय सर. बीसी पाहिजे तर हे काढायचं आणि आपल्याला एसी स्क्वेअर काय मिळणार सांगा? काय मिळणार? x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर मिळणार. आणि हे दोन्ही जर ऍड केले आपण तर आपल्याला समजा एबीचं पाहिजे. सॉरी एबी स्क्वेअर लिहिलं तर ब्रॅकेट हे नाही आहे, रूट नाही घालायचं. तर x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. यालाच आपण काय म्हणतो? यालाच काय म्हणतो? डिस्टन्स फॉर्म्युला. ओके. आता मला सांगा की एखादा पॉइंट आहे तो त्याचा ओरिजिन समजा हे असेल 0 0 असेल. मी काय म्हणतो माहिती आहे? समजा लाईन आपल्याला अशी दिलेली आहे, त्याचा ओरिजिन कुठून चालू होतो समजा 0 0 पासून स्टार्ट होतो. तर त्याच्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने काय लिहू शकतो? कसं लिहिणार सांगा? x1 इज इक्वल टू काय ना? 0 आहे ना? हॅलो हॅलो. आणि y1 काय आहे ना? y1 पण 0 आहे ना, कारण लाईन इथे आहे ना. x1 y1 त्याची दोन्ही कोऑर्डिनेट काय असणार? 0 असणार आहे आणि हा आपला x2 y2 असणार. बरोबर आहे? मग काय होणार सांगा? हा 0 झाला, हा पण 0 आला. म्हणजे जर त्याचं ओरिजिन कुठून असेल सांगा? म्हणजे आपला जो हा ओरिजिन 0 आहे, ओ आय लिहितो आपण, तिथून असेल तर आपण असं डायरेक्टली लिहू शकतो. x2 y2 स्क्वेअर लिहू शकतो किंवा त्याला आपण x पण म्हणू शकतो. म्हणजे x1 आपले 0 असणार आहे, हे 0 असणार आहे आणि x2 y2 हे समजलं? हे परत समजू असं काय? परत समजून. ओके ओके.
चला सगळं परत काढतो मी. समजा एखादी लाईन माझी 0 पासून स्टार्ट होते, ह्याचा कोऑर्डिनेट काय असणार आहे? समजा हा आपण ए पॉईंट कन्सिडर करूया आणि ही बी कन्सिडर करूया. ऍक्च्युली ओ असतो हा. एचा कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0 0, नुसता 0. 0,0 0,0 असतो. आणि बीचा आपल्याला दिलाय समजा एक्स, वाय दिलेला आहे. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला प्रमाणे काय मिळतं सांगा? काय मिळणार? ए बी इज इक्वल टू आपलं काय असतं सांगा? x2 मायनस x1 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 square. सगळ्यांना समजलं एवढं? ओके. हो. आता याच्यापैकी आपलं काय सांगा? x2 म्हणजे x आहे आणि x1 म्हणजे 0 आहे. हा आपला x1 आहे, लक्षात आहे? हा आपला x2 झाला आणि हा x1 झाला स्क्वेअर प्लस y2 म्हणजे y आहे आणि y1 म्हणजे 0 आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा? सिंपल, एकदम एकदम सिंपल. समजलं तन्मय? होय होय. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? हा, म्हणजे एखादी लाईन 0 पासून स्टार्ट होत असेल किंवा आपण एंड पण म्हणू शकतो. समजा इथून स्टार्ट झाला आणि ते एंड झाली, 0 पासून एंड झालं, म्हणजे एखादा कोऑर्डिनेट तुमचा 0,0 असेल ना, तर डेफिनेटली आपण डायरेक्टली काय करू शकतो? त्याची लेंथ काढण्यासाठी काय करायचा? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. क्लिअर? ओके. क्लिअर? हो सर. क्लिअर. सर. कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. नाही. आता सिंपल सिंपल उदाहरणं बघा दिलेले आहेत, ते आपण सोडू शकतो, फक्त फॉर्म्युल्यामध्ये घालायचं. ओके, समजा तुमच्या पुस्तकातील उदाहरणं घेतोय मी. तर आपल्याला एक काय दिलंय सांगा? फाइंड द डिस्टन्स बिटवीन इच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ पॉईंट. पहिला पॉईंट आपल्याला दिलाय ए इज इक्वल टू 2,3 आणि बी इज इक्वल टू 4,1. हे एकदम इझी आहे, फक्त तुम्ही काय करताना हे कॅल्क्युलेट करताना हे करणार आहे. बी x2 किती आहे इथे? x2 किती आहे? 4 आहे, बरोबर. x1 किती आहे? 2 2 आहे. एक लक्षात घ्या इथे बघा, हे x1 y1 आणि दुसरा पॉईंट कन्सिडर करायचा x2 y2 आणि फक्त व्हॅल्यू त्याच्या घालायच्या इथे. स्क्वेअर y2 किती आहे? 1 आणि y1 2 3 3 मायनस 3 करायचं स्क्वेअर. ओके, याचा आन्सर काय येतं सांगा? 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 येणार, बरोबर आहे? 4 इथे पण मायनस 2 चा स्क्वेअर किती येतो? 4 येतो, प्लस 4 येतो, बरोबर. म्हणजे √8 मिळालं, म्हणजे आपल्याला काय मिळणार? 2√2 मिळणार. क्लिअर? हो. क्लिअर. कोणाला काय डाऊट आहे? इथे बहुतेक मी घेतलेच प्रॉब्लेम बघा. इथे आपण डायरेक्टली सोडूया. इथे मी फॉर्म्युला लिहितो तुमच्या माहितीसाठी. समजा आपल्याला काय करायचे? 2 पॉईंट दिले ते आपण कन्सिडर करूया, ए आणि बी कन्सिडर करूया. सगळीकडे पी क्यू वगैरे काय काय दिलेलं आहे बघा. इथे मी फॉर्म्युला लिहितो बघा, आणि आपण सगळे नको सोडूया, तुम्हाला वाटतात ते सांगा मला, ते सोडूया. आणि एकदम सिंपल आहे बघा. ओके, कुठला सोडूया सांगा? दुसरा सोडवण्याची गरज आहे? मराठीत पण बघा, इंग्लिशमध्ये पण बघा, दोन्ही ठिकाणी आहेत बघा. कुठला सोडूया? कुठला सोडूया सांगा तुम्ही? हा, सेकंड सोडूया. ओके, त्याच्यामध्ये हे काय सांगा मला? x2 काय? -1. ओके, x1 -5. ओके, आणि ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, प्लस सांगा ना मला. 3. y2 3 आणि y1 7. ओके, हा, पहिली गोष्ट तुम्हाला हे माहित असायला पाहिजे बघा, दोन्ही प्लस असलं तर प्लसच येतं, माहित आहे. दोन्ही मायनस असेल तर काय येतं? प्लस. दोघांची समेशन करायची, ऍड करायची दोन्ही, लक्षात आहे ना? हा, आणि प्लस मायनस असेल तर सबट्रॅक्ट करायचं, त्याचं चिन्ह द्यायचं. माहित आहे सगळ्यांना? हो. हा, नाहीतर माझा एक व्हिडिओ आहे, मी पाठवेन तुम्हाला बघा. अगोदर जे 10वीचे आहेत त्यांना माहित असेल, मी व्हिडिओ पाठवलेला मागे बघा, आपण घेतलेलं पण ते. इथे बघा, -1 होतं, मायनस मायनस काय होणार? प्लस. ते मल्टिप्लिकेशन आहे, लक्षात घ्या. ओके, ब्रॅकेट स्क्वेअर. इथे तुम्ही मिस्टेक करणार बघा, काहीतरी असलं मिस्टेक करू नका. इथे काय ना, याचा आन्सर काय ना?
-4 स्क्वेअर. -4 कारण इथे बघा, मायनस दोघांची चिन्ह काय आहेत? वेगवेगळी आहे. साईन दोघांची चिन्ह वाईट वेगवेगळी असतात तेव्हा सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं. ओके, आता याचं आन्सर काय आहे ना पहिल्याचं? 4 स्क्वेअर. 4. आणि इथे काय आहे ना 4 स्क्वेअर म्हणजे ते पण 16 होणार. बरोबर आहे. हो. मायनस स्क्वेअर येतं त्यामुळे 16 + 16 32 येतं. बरोबर आहे. √32 म्हणजे किती लिहिणार आपण? किती लिहिणार? √32 म्हणजे किती लिहिणार? ते आपण कसं करू शकतो? 16 2 जा. हा, कसं लिहू शकतो? 16 2 जा. 62 चा म्हणजे 60चा स्क्वेअर रूट काय येतं? 4 येतं. बरोबर आहे. हो. त्यामुळे आन्सर काय हो. आहे? क्लिअर क्लिअर आहे सगळ्यांना? होय हॅलो, सर. काही करायचं नाही, फक्त फॉर्म्युलामध्ये हो, त्याची व्हॅल्यू घालायची आहे आणि काही नाही करायचं. ओके, आता कुठलं घेऊ सांगा, तुम्ही सांगा, कारण सगळी घेत बसूया नको, कारण एकदम एकदम सिम्पल आहेत बघा. ओके, सांगा कुठलं घेऊ त्याच्यातलं? थर्ड. थर्ड घ्यायला पाहिजे. ओके, चला तुम्ही सांगा, पटपट सांगा मला. सांगा. एक लक्षात घ्या, तिथे जर बघितलं तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय? 0 आहे. आपल्याला काय करावं म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जेव्हा 0 असतो तेव्हा काय समजतं तुम्हाला? दोघांचे सेम आहेत, कोऑर्डिनेट सेम आहेत. काय समजतं तुम्हाला त्याच्यावरनं? x स्क्वेअर प्लस स्क्वेअर y प्लस स्क्वेअर. वाय स्क्वेअर. ओरिजिन पासून स्टार्ट होतं. ओरिजिन पासून स्टार्ट होतात आणि काय असतं सांगा? x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. दोन्ही पॉइंट आहेत ते वाय ऍक्सिस वर आहेत. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे ना त्याचा? हो. समजलं का नाही समजलं? एक्स कुठल्या कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट 0 असणार? ती जर काय असेल सांगा, वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय करावं लागेल सांगा? y2 - y1 केलं की झालं, स्क्वेअर केलं की आलं, कारण एक्स कोऑर्डिनेट त्याचा सेम आहे ना, इक्वल. बरोबर ना? हो. ओके, होय, मग होय. मी काय सांगा, 5/2 मायनस, हे मायनस असं लिहायला विसरू नका, नाहीतर डायरेक्ट तुम्ही मायनस लिहा तर आन्सर चुकला. बरोबर. हे बघा, हे मायनस आहे आणि त्याचं साईन किती आहे? -3 आहे, म्हणून मी असं लिहिलं. तेव्हा आपला आन्सर काय होणार सांगा? इथे एक स्टेप मी वाढवतो, सॉरी. काय होणार? याचा आन्सर किती? याचा आन्सर किती आहे? +3 होणार. प्लस. आता जर आपण डिनॉमिनेटर सेम केले, सेम केला तर आपल्याला काय मिळतं बघा? 3 दुनी 6, 11/2 स्क्वेअर. बरोबर आहे. हो. हॅलो, आणि 11/2 स्क्वेअर काढायचं असेल, त्याचं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर आन्सर किती येणार? आन्सर किती येणार? 11. अरे बाबा, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढला तर किती येतो? एक्सच येतो ना. सिंपल आहे ना. 2 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढला किती येतं? 2 येतो. मग तसंच 11/2 स्क्वेअर रूटचा स्क्वेअर रूट काढला किती येणार आन्सर? 11/2. झालं ना. काय कठीण आहे त्याच्यामध्ये? एवढा विचार करावा लागला. ओके, पुढचं कुठलं घेऊ सांगा? पहिल्यात ना, पहिल्यामध्ये हा 6. हा, 6. हे समजलं सगळ्यांना का नाही समजलं? हॅलो, समजलं. समजलं. हो. तन्मय आणि 2-3 मुलंच बोलतात आणि कोण बोलतच नाही. सगळे बहुतेक शाळेचं जसं करतात ना, ऑनलाईन असतात. थोडी थोडी मुलं काय करतात माहिती आहे ना तुम्हाला? ऑनलाईन मध्ये काय करायची? गुगल मीट मध्ये काय व्हायचं? सहभागी व्हायचं, स्पीकर चालू वर करायचं आणि चालू झोपून करायचं द्यायचं. आणि झोपून द्यायचं. म्हणजे टीचरला समजलं की आपण बाबा आहे, तो स्टुडंट आहे. तसं तुमच्यापैकी कोणाची प्रेझेंटी आहे. नाही ना? तसं तुमच्यापैकी कोण नाही आहेत ना? नाही सर. हा, ओके. कुठलं 6वं म्हणता? ओके. सांगा, मी काय काय लिहू ते सांगा तुम्ही. 11 -
हा 11 मायनस 11 मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस मायनस 7 7 अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 4 इथे परत लक्षात घ्या दोन्ही काय सेम आहे म्हणजे कशाला पॅरलर आहेत नाही कशाला हे लिहायची ऍक्च्युअली गरज नाही पॅरलर y axis ला स्टेटमेंट parallel. लिहायचं वाय कोऑर्डिनेट इक्वल टू कॉन्स्टंट इक्वल देअरफॉर लाईन इज पॅरलर टू एक्स ऍक्सिस कुठल्याला हे असणार आहे सांगा सॉरी एक्स ऍक्सिसला पॅरलर असणार आहे त्यामुळे आपण डायरेक्टली हे लिहिलं तरी चालेल लिहायची आपल्याला गरज नाही याचं फक्त आपल्याला काय करावं लागेल सांगा हे प्लस होणार 11 प्लस 7 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर याचा आन्सर काय ना जर आपण डिनॉमिनेटर सेम केला 29 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे काय चुकलंय माझं काहीतरी 7 11 प्लस सॉरी ते प्लस झालं बरोबर आहे 22 आणि 7 29 बरोबर आहे ओके आता याचा सांगा स्क्वेअर रूट किती आहे ना पटकन सांगा आता वेळ 29 अपॉन 2 29.2 झालं हे त्याचे मिळालं काय कठीण आहे 29.2 ओके काय कठीण होतं काय कठीण होतं का नाही आता दुसरं बघा झालं 6 झालं आपलं पहिल्यातले आता बाकीचे नको ना काय घ्यायला पाहिजे हा ओके नको तर दुसरं आपण बघतोय की पॉइंट्स कोलिनियर आहेत का एकरेषीय आहेत का 3 पॉइंट हे कोलिनियर असतात केव्हा असतात सांगा काय काढायचं त्याचं समजा ए बी आणि सी हे त्याचं काय व्हायला समजा मी ए प्लस बी प्लस सी केलं तर ए प्लस सी आन्सर यायला पाहिजे हा ए सी आन्सर यायला पाहिजे म्हणजे एबी ची लेन काढली बीसी ची काढली हे दोन्ही ऍड केली तर तिसरं असं नाही की एबी प्लस बीसी एसी यायला पाहिजे असं काय नाही पॉईंट्स कुठेही असू शकतात पॉईंट समजा असे असू शकतात पॉईंट ते असे पण असू शकतात किंवा पॉईंट ते असे पण असू शकतात वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात मग आपण बघायचं कुठली तरी 2 लेन एकत्र केल्यावर तिसरी लेन मिळते का आपल्याला लक्षात ना तसं जर असेल तर डेफिनेटली ती काय असणार आहे सांगा कोलिनियर असणार आहे क्लिअर आपण त्याच्यातले 1-2 प्रॉब्लेम पटकन सोडूया बघा तर आपल्याला जास्तीत जास्त सोडवता येईल मग पेन कुठलं घेऊ सांगा मी त्याच्यातलं सेकंड घेऊ ओके तर पहिल्यांदा आपण काय दिलं एल आणि एम दिलाय सॉरी एल आणि एम दिलाय ओके मी येथे एल आणि एम पहिल्यांदा करूया एल एम ची लेन सांगा मला कशी काढणार मी डायरेक्ट करतो आता मी सांगा -3 1 सांगा ना मला मायनस 2 -2 म्हणजे काय होणार सांगा 3 होणार बरोबर आहे हो हा दुसरं काय होणार सांगा प्लस -3 प्लस -3 ब्रॅकेट मध्ये खूप काय सांगतो मला परत एकदा सांग -3 -3 +3 परत कशाला होणार भाई असं लिहिणार ना आपण -3 ब्रॅकेट स्क्वेअर ओके याच्याबद्दल आपल्याला काय मिळणार सांगा किती मिळणार -6 स्क्वेअर बरोबर आहे हो चुकलं नाही ना मी बघा 9 + 36 किती होता 45 होता हो 45 होतात सर ओके नंतर दुसरी आपण काढूया बघा मी डायरेक्ट काढतो बघा आपण इकडे फक्त मिस्टेक झाली तर सांगा बघा आता आपण काय काढूया सांगा एल एम काढलं ना आता एल आणि एन काढूया एल आणि एन सांगा काय होणार 5 मायनस म्हणजे प्लस होणार 7 स्क्वेअर होणार बरोबर आहे सगळ्यांना समजते काय लिहायला पाहिजे सगळं मला हॅलो समजते ना ओके 5 मायनस 2 म्हणजे +2 झालं म्हणजे 7 झालं 7चा स्क्वेअर दुसरं काय होणार बघा 4 - 3 1 होत आहे म्हणजे किती आलं सांगा 7चा स्क्वेअर किती येतो 49 म्हणजे किती आला 50 होतं बरोबर आहे बरोबर आहे का आता कुठली काढावी लागेल आपल्याला एम एन काढावं लागेल एम एन काय आहे ना 5 - 1 4 स्क्वेअर
4 minus minus 3. म्हणजे 7 स्क्वेअर. बरोबर. हो. ओके. 16 प्लस 49 किती येतं? 65 ना? 65. 65. ओके. आता जर इथे बघितलं तर कुठलं ऍड केलं तिसरं येते का आपल्याला आन्सर? 45 प्लस 50 65 येते नाहीये. 50 प्लस 65 45 येते नाहीये. किंवा 65 प्लस हे काय नसणार सांगा? हे कोलिनियर कोलिनियर नसणार. क्लिअर समजलं? हो सर. ओके. हा आता एक कोलिनियर असलेलं कुठलं असेल? कोलिनियर असलेलं एक कुठलं तरी मिळायला पाहिजे होतं आपल्याला, पण समजेल तुम्हाला ना? समजेल. हो सर. ओके. आणि घ्यायला पाहिजे याच्यातले? नाही. पहिला ट्राय करूया आपण परत. हा मला डायरेक्ट ए बी इक्वल टू रूट ऑफ डायरेक्ट सांगा मला 2 minus 1 1 स्क्वेअर. बरोबर आहे. मायनस हो. काय मायनस मायनस म्हणजे प्लस होणार. प्लस मायनस 2 स्क्वेअर म्हणजे किती होता? 1 plus 4. 1 प्लस. बरोबर आहे. बरोबर आहे. हो बरोबर आहे. नंतर एसी काढूया. इथे केव्हा काही चूक होत्या, त्यामुळे काय घ्यायचं केअरफुल असायला पाहिजे इथे. एसी म्हणजे काय होणार? -4 -1 प्लस वगैरे नाही येणार. -5 स्क्वेअर प्लस किती? 10 स्क्वेअर आहे ना. 7 minus minus 3. मायनस मायनस प्लस. ओके. 10 स्क्वेअर आहे ना, म्हणजे 25 झालं आणि 100 झालं म्हणजे किती आलं सांगा? 125. 125 कशाचं स्क्वेअर आहे? 25 into 5. 25 चा 125. 125 कशाचा स्क्वेअर रूट? स्क्वेअर रूट काढलं 125 चं किती येणार? बीसी सांगा मला. बीसी किती येणार? बीसी -4 -2 म्हणजे -6 आहे ना स्क्वेअर, आणि 7 मायनस मायनस म्हणजे किती येतं? 11 स्क्वेअर येतं. बरोबर आहे. 11 स्क्वेअर म्हणजे किती होणार? 121 प्लस 36 किती होतं? 156. 150. काय चुकलंय माझं? काय बघा सर ते 12 स्क्वेअर येणार ना? स्क्वेअर आहे ना हे. 12 स्क्वेअर. हो. 7 आणि 5 12. ओके. 12 स्क्वेअर. 144 प्लस 36 किती येतं? 180. 180. 180. काहीतरी चुकलंय काय रे? 25. बरोबर आहे. हो. काहीतरी चुकलंय का? बहुतेक पहिली लाईन बहुतेक कोलिनियर आहे बहुतेक. सर ते सिम्प्लिफाय होणार ना 125 आणि 180? हा होऊ शकतो तसं करणार. बरोबर. 5 होणार √5. 25 म्हणजे काय होणार सांगा? √15 येणार ना? 15 येतं ना? बरोबर ना? 15 येतं ना? 25 into 5. 25 into 25 फायदा. ओके ओके सॉरी. 15 नाही येत ना? 15चा स्क्वेअर नाही होत. बरोबर. 25 into 5 √5. 5 ओके. आणि हे किती होतं? 36 into 5. 36. 6 √5. म्हणजे किती होणार? 6 √5. 6 √5. ऍक्च्युली ते हे म्हणजे काय सांगा? 1 √5. 1 √5. हे 5 √5 आणि हे 6 आहे. बरोबर आहे ना? मग आपण काय करणार सांगा? 5 प्लस 1 किती होतात? 6 होत आहे. बरोबर आहे ना? म्हणजे आपण काय केलं? हे प्लस हे केल्यावर काय होत आहे? हे मिळतं. बरोबर आहे. हा त्यामुळे डेफिनेटली त्यात ते पॉइंट्स काय असणार सांगा? कोलिनियर असणार आहे. कोलिनियर असणार. ओके. ओके समजलं? येस हो सर. सर. ओके ओके. चला नेक्स्ट बघा. फाइंड द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम गिवन पॉइंट. लक्षात आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या. पॉइंट आहे तो आपला कुठला आहे सांगा? कुठे आहे सांगा? एक्स ऍक्सिस वर आहे. एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याची कोऑर्डिनेट मला कसे मिळणार सांगा? समजा आपण तो कन्सिडर करूया सी पॉइंट आहे. त्याचं कोऑर्डिनेट काय असणार आहे सांगा? एक्स कोऑर्डिनेट आपण कन्सिडर करूया एक्स आहे. वाय कोऑर्डिनेट किती असणार? वाय. हाय कशाला बाबा? 0 नसणार. वाय कोऑर्डिनेट 0. 0 असणार. आता आपण बघितलं, दोनदा बघितलं.
जेव्हा एखादा पॉइंट एक्स कोऑर्डिनेट वर असतो, एक्स ऍक्सिस वर असतो, तेव्हा त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. जेव्हा एखादा पॉइंट वाय ऍक्सिस वर असतो तेव्हा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. आता बघितलं ना, बरोबर आहे ना. आपण पहिल्यांदा काय सांगितलं का, इक्विडिस्टंट आहे कुठल्या पॉईंट पासून, याच्या आणि याच्या. समजा आपण कन्सिडर केलं काय सांगा, AC इज इक्वल टू BC असणार. बरोबर आहे, बरोबर आहे का? होय सर. समजलं सगळ्या. इक्विडिस्टंट म्हणजे या पॉइंट पासून A पॉइंटचं आणि B पॉइंटचं डिस्टन्स सेम आहे. मग AC काढण्यासाठी आपण काय करूया, AC कन्सिडर करा. बघा, AC आपला A कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला आहे -3 4 आणि B कोऑर्डिनेट दिलेला आहे 1 -4. ओके. मग आपण काय करूया आता, सांगा ACचं काय येणार, सांगा रूट ऑफ येणार, किंवा दोघांचं स्क्वेअर केलं तर आपल्याला रूट काढून टाकता येईल. लक्षात आहे, समजतंय का? हॅलो. हा, AC आपल्याला कसा मिळतो सांगा, रूट मिळतं. पण AC स्क्वेअर म्हणजे त्याचं रूट गेलं तर आपल्याला सांगा काय घेणार, सांगा. AC कन्सिडर करा, एक्स, बरोबर. हॅलो, बोला की रे पटकन. होय सर. हे 2 पॉइंट कन्सिडर करा, एक्स मायनस -3 म्हणजे काय होणार सांगा, +3 होणार, बरोबर. आणि याचं काय होणार सांगा, 4 - 0 4 - 0 स्क्वेअर होणार, बरोबर की नाही? होय सर. हो. ओके. आणि BCचं सांगा मला. BC म्हणजे हे कन्सिडर करा तुम्ही, x x -1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा, पुढे प्लस हा -4 - 0 4 स्क्वेअर झालं, -4 स्क्वेअर. ओके. आता इथे +4 स्क्वेअर होणार, 16 होणार, हे 16 होणार. म्हणजे ऍक्च्युअली हे दोन्ही गेले, बरोबर आहे. हा, म्हणजे आपल्याला काय x² प्लस किती 6x + 9 = x² - 2x + 1. ह्याच्यामधले सुद्धा हे पॉईंट गेले आपले, बरोबर आहे. आणि -2 आहे ते मायनस मी या बाजूला आणतो, किती झाले 8x झाले, बरोबर. आणि 9 त्या बाजूला नेले तर काय झालं सांगा, होणार -1 - 8 होणार. 8 - 9 = -8 होणार. -8x = -x, therefore x = किती येणार, -8 म्हणजे किती येणार, -1 हा आपला काय झाला सांगा, एक्स कोऑर्डिनेट झाला. वाय कोऑर्डिनेट काय असणार त्याचा, आपल्याला काय विचारले सांगा, फाइंड द पॉइंटचं काहीतरी एक्स आणि दोन्ही असतात ना कोऑर्डिनेट, x आणि y. हा, सांग ना काय असणार मग. आता आपण बघितलं की रे 0 असणार ना. 0 का ते लक्ष आलं, कारण तो कशावर आहे सांगा, एक्स ऍक्सिस वर आहे. वाय वर. कोऑर्डिनेट काढायची गरजच नाही, तो काय असणार 0 असणार आहे. 0 समजलं सगळ्यांना? हो सर. सगळ्यांना 9th स्टँडर्ड मध्ये जे आहेत त्यांना, अमोल आणि कोण आहेत, ध्रुव, अमोल, मुंज, समजलं का? समजलं? अरे आवाज येऊ दे ना. हो सर. चैतन्य, हो सर. हो. चैतन्य आवाज येऊ दे. चैतन्य हो. जागा आहे ना? ओके. परत एक्सप्लेन करायला पाहिजे? नको. पुढचं मी सांगू काय समजेल तुम्हाला. व्हेरीफाय दॅट पॉइंट्स आर व्हर्टायसिस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. व्हर्टायसिस असण्यासाठी काय असावं सांगा. राईट अँगल ट्रायंगल असायला काय असायला पाहिजे, काय करणार सांगा. समजा मी A, B आणि C दिला, तर हा राईट अँगल किंवा कुठलाही राईट अँगल असायला काय असायला पाहिजे, AC² = AB² BC². काढू शका. पहिल्यांदा काय काढायचं बघा, PQ काढायचं, PR काढायचं आणि QR काढायचं. आणि त्याच्यामध्ये बघायचं हे रिलेशन आपल्याला मिळतं का. दोघांचा स्क्वेअर केल्यावर तिसऱ्याचा स्क्वेअर मिळतो का. काढू शकाल का? काढूया आपण. हा, पटपट बोला. सर हा, काढू शकतो. मी दाखवायला पाहिजे काय काढू शकाल, सगळ्यांना विचारतोय. दाखवायला पाहिजे.
बोला पटकन, नाही तर पुढे जाणार मी. नको आम्ही काढतो. ओके, सगळ्यांचं म्हणणं तसं आहे ना? ओके, फक्त काय हो, काढायचं, हे काढा फक्त. आता जसं काढलं ना त्याच मेथडने काढायचंय आणि बघायचं बाबा AB स्क्वेअर कुठला एबीज असेल असं का नाही, कुठल्या दोन साईडचा आपण स्क्वेअर केला तर तिसरी साईडचा स्क्वेअर मिळतो का, झालं. ओके, नंतर नेक्स्ट बघूया बघा. शो दॅट द पॉइंट दिलेला आहे व्हर्टायसिस ऑफ पॅरलोग्राफ. काय करणार व्हर्टायसिस ऑफ पॅरलोग्राफ असण्यासाठी? कंडिशन काय असते व्हर्टायसिस ऑफ पॅरलोग्राफ साठी? पॅरलोग्राफची प्रॉपर्टी मी बहुतेक त्या दिवस पाठवायला सांगितलेली, पॅरलोग्राफची नाही सांगितलेली, सॉरी. त्याच्यामध्ये तुम्हाला एक माहित आहे का, पॅरलोग्राफ म्हणजे काय असतं सांगा? समोरच्या बाजू पॅरलर असतात, बरोबर आहे? अपोजिट साइड्स आर अपोजिट साइड्स आर पॅरलर. आणि काय असतं सांगा? कॉंग्रुएंट असतात. हे इक्वल टू हे असायला पाहिजे, हे इक्वल टू हे असायला. जर समजा आपल्याला PQRS दिलाय तर आपण काय काढायचं बघा, PQ काढा, QR काढा, PS काढा आणि SR काढा आणि फाइंड आउट करा बाबा PQ इज इक्वल टू SR आहे का आणि QR इक्वल टू PS आहे का. जमेल? हो सर. हा, फक्त काढायचंय. म्हणजे काय काढायचंय? PQ काढा, QR काढा, PS काढा, SR काढा आणि बघा PQ इज इक्वल टू SR आहे आणि QS इक्वल टू PS आहे. म्हणजे समोरच्या बाजू काय असायला पाहिजे? इक्वल असायला पाहिजे. तर आपलं काय असणार आहे? तो पॅरलल. हे पण जमेल तुम्हाला, मला नाही वाटत सोडवून द्यावं लागेल. सोडवायला पाहिजे. हो जमेल सर. ओके जमेल सर. ओके ओके. नंतर नेक्स्ट बघा काय दिलं बघा. शो दॅट द पॉइंट्स आर व्हर्टायसिस ऑफ रॉम्बस. रॉम्बसच्या सगळ्यांना हे माहिती आहे प्रॉपर्टी. रॉम्बस मध्ये काय असतं? काय असतं? सगळे साइड्स पॅरलल असतात. कॉंग्रुएंट इक्वल असतात. इक्वल असतात, बरोबर आहे ना? इक्वल असतात तर तो स्क्वेअर पण होऊ शकतो, बरोबर आहे. पण स्क्वेअर मध्ये काय असतं सांगा? हे 90 डिग्री असतं सगळं. आणि दुसरं स्क्वेअर मध्ये काय असतं सांगा? डायगोनल पण काय असतात? इक्वल असतात. पण याच्यामध्ये डायगोनल इक्वल नसतात. लक्षात आहे? हॅलो हॅलो. हो सर. त्यामुळे तुम्हाला काय काढावं लागेल बघा. ABCD आपण लिहिले समजा, तर तुम्हाला AB काढावं लागेल, BC काढावं लागेल, DC काढावं लागेल आणि CD AD काढावं लागेल. आपण सोडूया का? हा सोडूया. आवाज येऊ दे. सोडूया का? होय. होय. सोडूया त्याला. तुम्ही बोला, पटपट बोला मात्र. पहिल्यांदा आपण काय करूया? AB काढूया. AB इज इक्वल टू रूट ऑफ, सांगा मला पटपट. -1 -4 म्हणजे काय ते? -4. हा, म्हणजे कितीचा स्क्वेअर लिहू मी? पटकन सांगा किती? 3चा स्क्वेअर लिहू. ओके. प्लस 2 - 7 प्लस किती झाले हो? 9चा स्क्वेअर. ओके. किती येतं? 9 प्लस 81. 9 प्लस 81. बरोबर आहे. हो सर. दुसरं काढूया आपण. काय करूया? AC काढूया. AC नाही, सॉरी, BC. आपला हे आहे बघा, क्वाड्रिलॅटर आहे, तो माहित नाही आपल्याला रॉम्बस आहे का काय नाही. इथे आपण काय केलं? ABCD केलं. पहिल्यांदा आपण काय काढलं? AB काढला. तर BC सांगा मला. 9चा स्क्वेअर -1. 9चा स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. किती होतं? 90. नंतर आपल्याला BC झालं, DC काढावं किंवा CD काय म्हणू आपण. सांगा. 5 - 8 म्हणजे किती? -3 स्क्वेअर. बरोबर. -3 स्क्वेअर. हा, पुढे प्लस -4 -5. बरोबर. -9. ओके. राहिलं काय? आपली AD राहिली. AD
ओके सांगा. 5 minus minus 4. 5 minus Nine. minus 4. 9 चा 9. स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर. आणि Minus 4 minus 7. किती आहे ना? -3. -3. -3 येणार नाही, प्लस येणार. 3 येणार. -3 हो 7. मायनस मायनस प्लस होणार ना. ओके, हो सर. याचं पण आन्सर 90 आलं. बरोबर आहे. 90. ओके, होय सर. आता आपण एसी काढूया. एसी किती येणार मला? एसी किती येणार? एसी AC 8 minus minus 4 म्हणजे 8 plus 4 8. 12. 12. प्लस प्लस 12. ओके 12 square. 144 इंटू 1 प्लस 144 म्हणजे 2 रूट 144 144. ओके, म्हणजे 288 येतं. बरोबर आहे ना? 2 हो टाइम्स सर. ओके, आपण असं 12 रूट 2 देऊ शकतो. बरोबर. हो 2 टाइम्स 144. ओके, नंतर डीबी DB 5 minus 6 square 6 स्क्वेअर. ओके, minus 4 minus 2 minus plus 4 6 square 6 square. -6 स्क्वेअर minus 6 square म्हणजे किती येतं? 36 36 इंटू 36 प्लस 36. plus बरोबर, म्हणजे 6 स्क्वेअर येतो याचा. 2 टाइम्स 6 स्क्वेअर म्हणजे 6 रूट 2 येणार. बरोबर. आणि इथे जर बघितलं तर दोघांची डायगोनल काय नाही, इक्वल नाही आहे, पण सगळ्या साईड्स आपल्या बघितल्या तर इक्वल आहे. बरोबर आहे. त्यामुळे डेफिनेटली तो काय असणार सांगा? rhombus असणार. क्लिअर. हो सर. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? 9वी स्टँडर्ड मधल्या सगळ्यांना समजलं? हॅलो अमोद, समजलंय सर. सगळ्यांना? समजलंय सर. ओके ओके, चालेल. तर आपण नेक्स्ट बघूया. हे एक बघूया. हे तुम्ही करू शकाल बघा. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे का? हे करा. इक्विलॅटरल ट्रायंगल साठी काय असतं सांगा? इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी काय? All sides equal. ऑल साइड्स इक्वल. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार सांगा? AB काढणार, BC काढणार आणि AC काढणार. त्या जर सगळ्यात तिन्ही इक्वल असतील तर डेफिनेटली तो काय असणार आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे. आपण हा सोडूया. हा सोडूया. इक्विलॅटरल ट्रायंगलचा तुम्ही सोडवा बघा, जमेल तुम्हाला. ओके, फाइंड x इफ द डिस्टन्स बिटवीन पॉइंट इज 10. आपल्याला काय दिलंय सांगा? आपला फॉर्म्युला काय सांगा? इज 10 दिलाय. आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरूया. सांगा मला. याचं लेंथ काढायची आपल्याला. कशी काढणार? 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. 15 मायनस 7 किती होता? 15 बरोबर आहे. 8. हो ओके, आणि याचा आन्सर आपल्याला किती दिलाय? 10 दिले. दोन्हींची मी काय करतो? स्क्वेअर करतो. 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर करतो. म्हणजे स्क्वेअर रूट आपला काढून टाकला. क्लिअर? हो क्लिअर. हो. याचं काय सांगा? 2x प्लस एक्स स्क्वेअर प्लस 64. मी त्या बाजूला घेतो डायरेक्टली. 64 प्लस 1 म्हणजे 65 होतात. एक स्टेप वाढूया चला. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा? एक्स स्क्वेअर मायनस 2x. हे किती येतात आपला आन्सर? 36. 36 ते या बाजूला घेतले तर किती होणार? -36 -36 आणि प्लस 1 म्हणजे किती होणार? 37 37. -36 प्लस 1 किती होतात? -37. -35 बापरे. -35. -35. तुम्ही हे करताय बघा, चूक करताय का रे? हे सगळ्यांना करायला पाहिजे का? माहित आहे काय रे? प्लस मायनस मायनस प्लस प्रॉब्लेम आहे का? माझा एक व्हिडिओ आहे बघा, मी शोधून पाठवतो. त्याच्यामध्ये सगळं परत एकदा क्लिअर करा, कारण तुम्ही इथे मिस्टेक करणार आहे. क्लिअर? -35 नक्की? -35 हो. ओके सर. आता बघा आपल्याला इक्वेशन काय मिळालं सांगा? एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 35
इज इक्वल टू 0. ओके, आता आपल्याला असे दोन नंबर सॉरी परत मिळणार मला या सर एक्स कंट्रोल Z नाही मिळत मला. ओके, इक्वेशन आपल्याला काय मिळालं सांगा, परत एकदा सांगा. एक्स स्क्वेअर मला काय पुढे काय मिळालं? -2x मायनस -35 इज इक्वल टू 0. सर आता आपल्याला प्लस 2x आहे. हो. 2 मिनिट, दोन नंबर पाहिजे, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं की 35 येतं आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर 2 येतं. असे कुठले नंबर आहे? 7 आणि 7 5. 7 आणि 5. त्याच्यातला प्लस कुठला मायनस कुठला असणार? -7 + 5. -7 + 5 आपल्याला इथे मायनस पाहिजे, त्यामुळे मोठ्या नंबरला हे द्यायचं. त्यामुळे त्याचे काय होणार सांगा? 1x इंटू सॉरी x + 5 इज इक्वल टू 0. त्यामुळे x - 7 इज इक्वल टू 0. x + 5 इज इक्वल टू 0. त्यामुळे x इज इक्वल टू 7 आणि x इज इक्वल टू -5. म्हणजे आन्सर आपलं काय ना सांगा? एक तर 7 असणार, नाहीतर x तर -5 क्लिअर? एकदम 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 नाही, फक्त मिस्टेक तुमची इथे होणार आहे प्लस मायनस करताना. मला एक सांगा, याचा आन्सर काय ना? 4 + 4. ओके, याचा आन्सर काय ना? 10 -10. -10. 10 ना 9. ओके, याचा आन्सर काय ना? -6. -6. ओके, समजा मी असा नंबर दिला -2 + 10 दिला तर 8. 8. एक कायम लक्षात ठेवायचं बघा. मी परत एकदा रिपीट करतो बघा. ऍडिशन किंवा सबट्रॅक्ट करताना दोन्ही जर काय असतील सांगा सेम असतील तर त्याचं ऍडिशनच करायचं आणि साईन मात्र मायनस द्यायचं. दोन्ही सेम असतील तर त्याचं ऍडिशनच करायचं, पण हे काय द्यायचं इथे प्लस द्यायचं. लक्षात आहे? आणि दोन्ही जेव्हा काय असतात डिफरंट असतात असं, तेव्हा सबट्रॅक्शनच करायचं. ह्या दोन मध्ये याच्यामध्ये आपण ऍडिशन करतो. हे जर दोन्ही चिन्ह भिन्न असतील तर आपण काय करणार? सबट्रॅक्शन करणार आणि मोठं चिन्ह असतं ना ते द्यायचं त्याला. ह्याच्यामध्ये काय असतं सांगा? दोन्ही सेम आहेत, प्लस आहे, प्लसच चिन्ह द्यायचं, ऍडिशन करायचं. दोन्ही काय आहेत? सेम आहे, ऍडिशनच करायचं, पण चिन्ह सेपरेट हे द्यायचं, मायनस चिन्ह द्यायचं. इथे बघा दोन्ही काय डिफरंट आहेत. जेव्हा दोन्ही डिफरंट असतात तेव्हा काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं. ओके ओके ओके. येस समजलं का सगळ्यांना? हो. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? सोपा सब्जेक्ट आहे. सोपा नाही, मी काय म्हणतो शहाण्या, खूप 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 सोपा सब्जेक्ट आहे. सोपा नाही आहे, खूप 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 सोपा आहे. खूप सोपा आहे. ओके, चालेल. तर आपण इथे थांबूया. बघा, याच्यामध्ये काय डाऊट असतील तुला बघा, नाहीतर पुढच्या आपण ह्याला हे करतोय. हे बहुतेक आणि 2 लेक्चर आपण घेऊया. बहुतेक एका लेक्चरमध्ये जमलं तर होईल, पण नाहीतर आपण आणि एक लेक्चर घेऊया त्याच्यामध्ये संपूया. लक्षात आहे? त्याच्या पुढचा टॉपिक आपण भुवनला पाहिजे. भुवनला सर्कलची हे लागलेली आहे. भुवन पुढचा चॅप्टर आपण हे घेऊया, सर्कल घेऊया का? हो चालेल. ओके, सर्कल थोडासा मोठा चॅप्टर आहे आणि त्याला थोडा वेळ लागेल, पण तरी आपण घेऊया तो. ओके, चालेल. त्याच्यामध्ये काय कोणाला आणि काय विचारायचंय? जे काय आपण बघितलं त्याच्यामध्ये काय समजलं नाही असं काय कोणाला? सगळ्यांना समजलं? चला मग आता